आजपासून तब्बल 26 वर्षांपूर्वी संपूर्ण भारत हादरला होता, कारण घटनाही तशीच होती। विमानाचं अपहरण करून ते दुबईला नेण्यात आलं। 8 दिवस प्रवासी दहशतवाद्यांसोबत होते। विमानाचं अपहरण केल्यानंतर काही तासातच एका प्रवाशाची हत्या करण्यात आली। नंतर 27 प्रवासी सोडण्यात देखील आले। होय, ही घटना आहे कंधार प्लेन हायजॅकची। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। जम्मू काश्मीरमध्ये 37 CRPF जवानांचे जीव घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर पाकिस्तानमध्ये मोकाट फिरतोय। या संघटनेला पाकिस्तानकडूनच बळ दिलं जातं। मसूद अझर जेव्हा भारताच्या हाती लागला तेव्हा त्याला सोडावं लागलं होतं, कारण दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करून मसूद अझरला सोडण्याची मागणी केली होती। 176 प्रवाशांना ओलीस ठेवून मसूद अझरची दहशतवाद्यांनी सुटका करून घेतली होती। तालिबानच्या पाठिंब्याने अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये हे विमान उतरवण्यात आलं। यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी हे विमान चारही बाजूंनी घेरलं। भारतीय प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांकडून काही कोट्यवधी रुपये आणि भारताच्या तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांना सोडण्याची मागणी केली। तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात कठीण प्रसंग मानला जातो। सरकारने तालिबानच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत जीवितहानी होऊ दिली नाही। 31 डिसेंबर रोजी सरकार आणि अपहरणकर्त्यांमध्ये तोडगा निघाला आणि 155 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली। भारताच्या तुरुंगात कैद असलेल्या काही दहशतवाद्यांना सोडल्यावर सरकारला तयार व्हावं लागलं। वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले जसवंत सिंग स्वतः 3 दहशतवाद्यांना घेऊन कंधारला गेले होते। या 3 दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद याचा समावेश होता। मसूद अझरला पहिल्यांदा श्रीनगरमध्ये 1994 मध्ये अटक करण्यात आली, पण कंधार विमान अपहरणात त्याला सोडावं लागलं। 2000 मध्ये त्याने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली। या संघटनेने 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला। हल्ल्यानंतर मसूद अझरला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली, पण पुराव्यांअभावी त्याची पाकिस्तानच्या कोर्टाने सुटका केली। मसूद अझरने 2002 मध्ये अमेरिकन पत्रकार डॅनियल पर याची हत्या केली होती। यानंतर अमेरिकेने मसूदला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली। दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानने मसूदला नजरकैदेत ठेवलं होतं, पण सध्या पाकिस्तानमध्ये तो मोकाट फिरतोय। जैश ए मोहम्मदची स्थापना जेव्हा केली त्यानंतर 2 महिन्यातच श्रीनगरच्या बादामी बागमध्ये भारतीय सैन्याच्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला। यानंतर जम्मू काश्मीर सचिवालयाच्या इमारतीवरही हल्ला झाला। 2001 मध्ये स्फोटकांनी भरलेली कार जम्मू काश्मीर विधानसभेत घुसवण्यात आली, ज्यामध्ये 38 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि याच वर्षी देशाच्या संसदेवरही हल्ला झाला। शिवाय पठाणकोट आणि उरीमध्ये झालेल्या हल्ल्यातही याच संघटनेचा हात होता। जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाका ही मागणी जुनी आहे। भारताच्या अनेक प्रयत्नांनंतरही चीनने मसूदला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्याच्या विरोधात पुरावे नसल्याचं चीनचं म्हणणं आहे। आता ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।